प्लीज आई मला डिस्टर्ब करू नकोस. प्लीज बाबा तू का प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणतोस. अगं आई मला तू काहीतरी खायला करून दे ना. असे काही वाक्य ऐकल्यासारखं वाटतंय का? हो, कारण हे वाक्य आणि असे हट्ट आपण आपल्या आईबाबांकडे करत असतो. मुलीचा प्रत्येक त्रास पालकच सहन करतात. घरात निश्चिंत राहणारी मुलगी अचानक दुसऱ्या घरात गेली तर तिच्याभोवती अनेक जबाबदाऱ्या अशा रीतीने येऊ लागतात की काही वेळेतच तिला स्वतःमध्ये बदल जाणवू लागतो. सकाळपासून रात्रीपर्यंत असे अनेक क्षण येतात जेव्हा तिला माहेरची आठवण येते. ते म्हणजे घराच्या जबाबदाऱ्या सांभाळणे. लग्नानंतर मुली सासरच्या घरी राहत असेल किंवा मुली आपल्या पतीसोबत बाहेर राहत असल्या तरी अचानक घराच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन पडतात. सकाळचा मेनू ठरवण्यापासून ते कोण कधी येतंय आणि कधी जातंय याची देखरेख करणं हे एक मोठं काम वाटतं. आणि मग आठवतात ते जुने दिवस जेव्हा सतत दाराची बेल वाजली तरी आपण जागचे हलायचो नाही. प्रत्येक काम काळजीपूर्वक करणे. लग्नाच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकघरात गोड पदार्थ बनवण्यापासून ते कुणाशी आणि किती बोलण्यापर्यंत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले जाते. आपण आपल्या घरी अखंड बडबड करायचो. एक गोष्ट विचारली तर त्यावर 10 उत्तरं द्यायचो. आता लग्नानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळं बोलण्याआधी एवढा विचार करावा लागतो. म्हणून माहेरची आठवण येते. स्वतःहून सकाळी उठणे. आईचा सकाळी सकाळी नेहमी ओरडा असायचा, खूप उशीर झाला आहे, तुला उशीर होईल. या मुलीला तिची समज कधी येईल माहीत नाही. हे आवाज आता ऐकू येत नाहीत. याचा अर्थ असा की तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत ज्या तुम्ही आधीच आत्मसात केल्या आहेत. आता तुम्हाला उठवायला कोणी येत नाही, पण कामाची चिंता तुम्हाला अंथरूण सोडायला भाग पाडते. काम स्वतः करावे लागले किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावे लागले तरी सकाळी जेव्हा तुमची गोड झोप मोडते तेव्हा तुम्ही माहेरी किती निवांत दिवस घालवले होते ते नक्कीच आठवते. नखरे झेलणारं कोणी नसतं. हे नको आहे मला, दुसरी भाजी बनव, यामध्ये तिखट जास्त आहे, तुम्ही असे तांडव घरी केले असतील. पण आता कधी जोडीदारासाठी तर कधी मुलांसाठी त्यांच्या मागे धावावं लागतं. तिथे तुमचे नखरे झेलणारं कुणी नसतं. स्वतःचं बनवून उलट सर्वांना वेळेवर द्यावं लागतं. कधी थकून सुद्धा अजून एखादं अतिरिक्त काम करावं लागतं. तेव्हा माहेरची आठवण येते. काय खाणार विचारणारे कुणी नसते. उद्या रात्रीच्या जेवणासाठी काय आहे, तुम्हाला कोणती भाजी सर्वात जास्त आवडते, आई कधी विचारून कंटाळली नाहीत. आणि लग्नानंतर आता मेनूमध्ये काय असावे याबद्दल तुम्हाला सर्वात जास्त टेन्शन येते. नाश्ता झाल्यावर दुपारचे जेवण, जेवणानंतर रात्रीचे जेवण आणि नंतर दुसऱ्या दिवशीची चिंता. म्हणजे हा कधीही न संपणारा प्रश्न आहे. आणि मेनू ठरवून त्याची व्यवस्था करताना 2 क्षण शांतता मिळते तेव्हा आठवते कशी आई हा प्रश्न विचारायची. आईच्या हातचे जेवण आठवते. लग्नाआधी घरी जेवताना नाक मुरडल्याचे आठवत असेल. जेव्हा पालक घरी पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगायचे, खाण्याचा आग्रह धरायचे, तेव्हा त्यांना कधी महत्त्व दिले नाही. तेव्हा ते समजले नाही. आणि आता स्विगी झोमॅटोवर घर का खाना नावाचे आउटलेट्स असती तर बरं झालं असतं असं वाटते. कारण यावेळी आपण आईने तयार केलेल्या पदार्थाला खूप जास्त मिस करतो. गप्पा करायला कुणी नसतं. रात्री उशिरापर्यंत आईवडिलांशी गप्पा मारणे, तासनतास आईसोबत चहा पीत बसणे, हे असे काही क्षण आहेत जे प्रत्येक मुलीला आठवतात. हे शक्य आहे की तुमच्या सासरच्या लोकांशी आणि इतर कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध आहेत, परंतु तुम्हाला जे सांगायचे आहे ते तुम्ही क्वचितच सांगू शकता. लग्नाआधी तुम्हाला त्यांची मत आवडत नसेल तर वाद घालू शकता किंवा नाराज होऊन निघून जाऊ शकता. पण लग्नानंतर तसे करता येत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर कदाचित तुम्ही गप्प बसाल, कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरी नसता. आईचं रागवणं, बाहेरून गोलगप्पे खाण्यापासून ते फ्रीजचे पाणी पिण्यापर्यंत, जास्त वेळ TV पाहणं, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर तुम्हाला तुमच्या घरच्यांनी खूप फटकारले असेल. त्यावेळी तुम्हाला राग आला असेल आणि मी आता लहान नाही असे सांगून तुमची नाराजी आईवडिलांकडे व्यक्त केली असेल.
पण असा हक्काने रागावणारी व्यक्ती सासरी मुली मिस करतात. स्वयंपाकाच्या वेळी येणारी आईची आठवण. तुम्ही तुमच्या माहेरच्या घरी कष्टाने काम केलेत, पण लग्नानंतर तुम्हाला स्वयंपाक माहीत असणे अपेक्षित आहे. जरी तुम्ही रोज हे करत नसाल तरीही कधीतरी हे काम तुमच्या वाट्याला नक्कीच येतं. आणि मग आईचे ते बोलणं आठवतं, जेव्हा ती आपल्याला स्वयंपाक शिकवायचा खूप प्रयत्न करायची. दुःख शेअर करण्यासाठी कुणी नसतं. तुमचे पालक तुम्हाला पाहता क्षणी किंवा तुमचा आवाज ऐकताच त्यांना समजते की कुठेतरी काहीतरी झाले आहे. पालकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आनंद, आणि ते तुम्हाला हसवण्यासाठी काहीही करू शकतात. तुमचा जोडीदार किंवा सासरचे कितीही प्रेमळ आणि काळजी घेणारे असोत, पण जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या पालकांसोबत शेअर करता तेव्हा त्या समस्या नीट समजून घेतल्या जात नाही किंवा काही मिनिटात तुमच्या समस्या सोडवत नाहीत.